तर आता डॉक्टर सलील कुलकर्णी इथे बसलेले आहेत आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांना एक सरप्राईज आहे. सलील कुलकर्णी यांचा एक हमशकल इथे आता येणार आहे. अजून एक नाव आहे ज्युनियर सलील कुलकर्णी. अजून एक या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी ना थोडकी लागली फार थोडी ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई. शुभंकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शुभंकर स्वागत बाबांना. मी खरं सांगू का, तो आज खरं इथे आला ना तो तुमच्यासाठी आला, कारण तो तुमच्या सगळ्यांचा इतका फॅन आहे आणि त्याला लवकर शाळा असते त्यामुळे मी त्याला खूप विनवणी करत असतो की तू लवकर झोप, पण तो एक स्किट होऊ दे मग मी झोपतो, एक स्किट होऊ दे. तर आज त्याला इकडे या स्टेजवर यायला मिळालं. थँक्यू सो मच निलेश, थँक्यू सो मच झी मराठी. तुला बाबांचं कुठलं गाणं सगळ्यात जास्त आवडतं? एवढी गाणी आहेत बाबांची. अगोबाई ढगोबाई पार्ट 2 मधलं एक बाबा म्हणतो हाय जॉनी म्हणून एक गाणं आहे. बाबा म्हणतो हाय जॉनी, त्याची पण आम्हाला ऍक्च्युली हे ते जे गाणं आहे ना ते मला काय तू मगाचपासून नक्कल केल्यावर ना मला निलेश सारखं बोलतोय मला सारखं वाटतं की मी निलेश सारखं बोलतोय असं वाटतं. माझा काहीतरी गोंधळ व्हायला लागला. म्हणजे आता लोक मला वाटतं की तुम्ही फार निलेश साबळेंसारखं बोलता. तर मधली सुट्टीच्या निमित्ताने आज मी इथे आलोय, मधली सुट्टीचा अँकर या नात्याने. तर सगळ्या लहान मुलांकडनं त्यांच्या आजी आजोबांसाठी हे गाणं डेडिकेट करतो, सगळ्या आजी आजोबांना. बाबा म्हणतो हाय जॉनी, आई म्हणते शंपू, आजोबा म्हणते खंडेराव, आजी म्हणते गणपू. आजी म्हणते जन्मभर काढल्या खस्ता, केले कष्ट, तू म्हणजे त्या सगळ्याची शेवट, गोड असली गोष्ट. नुसतंच कथा पुराण झालं, देव काही दिसला नाही. नुसतंच कथा पुराण झालं, देव काही दिसला नाही. कुशीत येतोस तेव्हा कळतं कृष्ण काही वेगळा नाही. बाबा म्हणतो हाय जॉनी, आई म्हणते शंपू, आजोबा म्हणते खंडेराव, आजी म्हणते गणपू. शुभंकर क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह वाह. अरे याच्याकडे लक्ष आहे का कोणाचं? मला काय आहे मी आजी आजोबा हे प्रकरण खूप जवळून जगलो आहे. म्हणजे 4 वर्ष माझे आजोबा जेव्हा बेडवर होते तर तेव्हा मला त्यांच्याकडे पाहून काही दिसायचं नाही. म्हणजे मला तेव्हा 1-2 ओळी सुचल्या होत्या की सुरकुतलेल्या त्या कुशीत मायेचा धबधबा दिसतो आणि 60 पुढच्या प्रत्येक डोळ्यात मला माझा आजोबा दिसतो. इतका छान कोइन्सिडन्स आहे की शुभंकर हे गाणं गात होता आणि त्याची आजी म्हणजे माझी आई पण समोर ते गाणं ऐकते. आईसाठी खरंच जोरदार टाळ्या. शुभंकर खूप छान वाटलं. तू आणखीन खूप मोठा कलाकार हो आणि परत परत आम्हाला अशी छान छान गाणी ऐकव. थँक्यू शुभंकर साठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. तर मंडळी, थुकरटवाडीच्या या मंचावरती नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, वेगवेगळ्या गमती जमती घडतात. आज एक वेगळी गोष्ट पहिल्यांदा इथे घडणार आहे. आमच्या गावामध्ये एक कीर्तनकार बुवा राहतात आणि त्यांना सगळ्यांना भेटायचं आहे. त्यांचं एक कीर्तनाचं निरूपण इथं होणार आहे. बघूयात मग आता बुवा आपल्याला काय सांगणार. जोरदार टाळ्या. आम घरी धन शब्दांची चरत्ने, आम घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने.
क्या बात आहे बुवा. बाबा आमचे तुकाराम महाराज म्हणतात का शब्दच आमचं धन आहे, हे धन आम्ही लोकायला वाटू. पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, अहो ते शब्द तुकाराम महाराजाचे पाहिजे हो. हा आमच्यासारख्या लुंग्या सुंगायचे शब्द आणि बडबड किती लोक ऐकणार. बरोबर आहे खोटा आहे हो. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो आजकाल जो माणूस उठते तो अर्थशास्त्राचा बाप असल्यासारखा बोलते. काय तर म्हणजे 2000ची नोट अशी पाहिजे होती आणि 500ची नोट तशी पाहिजे होती. म्हणून म्हणतो बाप हो, प्रत्येक टाईमला लोकांचं ऐकलंच पाहिजे असं नाही. तुम्हाला जेवढं झपन, तुमच्या बुद्धीला जेवढं पटन तेवढं तुम्ही ऐका, बाकीचं सोडून द्या. हो बरोबर आहे. तुम्हाला सांगतो पचल तेवढं खाल्लं आणि थकल तेवढं चाललं का माणसाले प्रॉब्लेम होत नाही. बरोबर आहे खोडा हो. बरोबर आहे की नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एका गरीब माणसाची गोष्ट सांगतो. एक गरीब माणूस होता, लय गरीब होता. तो देवाजवळ गेला. देव म्हणे मले देवा काही कर, मले 1000ची नोट दे. तू मला 1000ची नोट देशील तर त्यातले 500 मी तुले देईन. आता त्या माणसाला देव प्रसन्न झाला का नाही मला माहित नाही, पण रस्त्यानं चालता चालता त्याला 500ची नोट सापडली. कोणाची? 500ची नोट सापडली. नोट उचलली. म्हणे देवा वाह, तू 500 तुझ्या पहिलेच कापून घेतले. म्हणजे लोकांजवळ नोटा आल्या की अशी लोकांची नियत फिरते. अरे ह्या नोटा पायी तर युद्ध झाले, महायुद्ध झाले, सख्खे भाऊ पक्के वगैरे झाले. बरोबर आहे की नाही? बोला विठ्ठल. ह्याच नोटाची तुम्हाला मी कहाणी सांगणार आहे. आधीपासून कहाणी सांगणार आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून, म्हणजे 1947 साली आपला देश अलग झाला. खरी गोष्ट आहे बरं, खोटी नाही, मनाचं सांगत नाही, पुरावे आहेत. भारत पाकिस्तान वेगवेगळा झाला, पण नोटा छापाची मशीन एकच होती. आणि ते मशीन आली भारताच्या वाटेला. कोणाच्या हो? भारताच्या वाटेला आली. पाकिस्तान राहिला बिना मशीनचा. मग आता एवढ्या अर्जंटी नोटा छापाची मशीन आणून कुठून? म्हणून पाकिस्ताननं आयडिया केली का आपले जोडे रबरी शिक्के बनवले आणि भारताच्याच नोटीवर मारले. काय तर म्हणे हे आता पाकिस्तानची नोट होय. पहा सायचं तेव्हापासून सायचे आपल्या नोटीची डुप्लिकेट नोटा छापून राहिले. बोला या नोटाची कहाणी पहिल्यापासून लोचेची आहे. पहिले नोटा नव्हत्या तर चलन म्हणून लोक तंबाखू देत. वाटते पण गोष्ट खरी आहे. लोक चलन म्हणून तंबाखू देत. काही देशात माणसाची कवटी चलन म्हणून वापरली. अरे काही देशात डुक्कर चलन म्हणून वापरलं. हे डुक्कर घेऊन 2 किलो तांदूळ दे. कॉईनचा जन्म झाला. आता हे कॉईन ज्या देशाचे असे, ज्या राजाचे असे, तो राजा त्या कॉईनवर आपला फोटो छापे. काय छापे? फोटो छापे. राजा जर चांगला असला तर लोक कॉईन ठेवून घे. राजा जर खराब असला तर लोक कॉईन फेकून देत. कोणी वितळून टाके, जाळून टाके. मग काही दिवसानं असं झालं का काही लोकांना भीतीपोटी, मरणाच्या भीतीपोटी, चोरीच्या भीतीपोटी हे सोन्याचे नाणे जमिनीत गाळून ठेवले. कुठं ठेवले? जमिनीत गाळून ठेवले. आणि मग काही दिवसानं हे गुप्तधन म्हणून वर आलं.